नमस्कार, मी मनीष सुरेश उपाध्याय, सूरजकरण सांस्कृतिक व बहुउद्देशीय संस्था सोलापूर महाराष्ट्र राज्य याचा संस्थापक अध्यक्ष बोलतोय। मी आता आज कुंभारी गावामध्ये कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर या गावामध्ये आलेलो आहे। तर या गावातल्या दिव्यांग लोकांच्या काही मागण्या होत्या, काही तक्रारी होत्या की यांना 2013 ते 2023 या 10 वर्षामध्ये कुठल्याही दिव्यांग निधी 5% जो दिव्यांग यांचा हक्काचा निधी आहे 2016ला महाराष्ट्र शासनाने अधिकृत GR काढलेला आहे आणि सर्व जिल्हा परिषद आणि सर्व महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदला तो GR दिलेला आहे की ग्रामीण जे ग्रामपंचायती आहेत, नगर परिषद आहेत, नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत यांच्या 5% उत्पन्नाचा 5% निधी हा दिव्यांग बांधवासाठी खर्च करायचा आहे। त्यांना निधी किंवा त्यांना रोख स्वरूपात त्यांच्या खात्यामध्ये हा पैसे त्या खात्यामध्ये त्यांच्या पैसे ट्रान्सफर करायचे आहेत। तर या कुंभारी ग्रामपंचायतीकडच्या ग्रामसेवकाकडनं ते वितरण नाही झाले अशा आपला आरोप आहेत का? 100% साहेब। किती दिव्यांग बांधव कुंभारी परिसरात किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जातात, आपल्याला काय माहिती आहे याच्याबद्दल? त्यांनी कधी आम्हाला माहिती दिली, तोंडी माहिती दिली त्यांनी। 60 लोक आहेत, एकदा म्हणतात 63 आहेत, एकदा म्हणतात 64 आहेत, आता काही लोक म्हणतात 84 आहे। इथं कुठलाही सर्वे झालेला नाही आहे। आपल्या संघटनेशी निगडीत किती लोक सध्याला आपल्या बरोबर आहेत? हे जेवढे दिसतात हे सगळे आहेत, आपल्या संघटनेशी निगडीत आहेत। ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, या साधारण एक 6 आठवड्याखाली आपण दर रविवारी रात्री 8 ते 9 आपण पूर्ण महाराष्ट्राचे जेवढे बी दिव्यांग आहेत, म्हणजे शेतकरी आहेत आणि ग्रामीण महिला, शहरी महिला आहेत, यांच्यासाठी ऑनलाईन गुगल मीट आपण दर रविवारी रात्री 8 ते 9 आपण गुगल मीट करतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शासकीय योजना, वेगवेगळ्या केंद्रीय योजना, ग्रामपंचायतच्या, जिल्हा परिषदच्या आणि वेगवेगळ्या महामंडळाच्या ज्या योजना त्या योजनेची माहिती देत असतो। त्या योजनेमध्ये त्या माहिती देत असताना कुंभारीचा विषय एका 2-3 दिव्यांग बांधव आले होते त्या मीटिंगमध्ये। त्यांनी सांगितलं की साहेब आमच्यावर अन्याय होतोय आणि तुम्ही जरा लक्ष घाला। अन्याय होतोय म्हणजे काय? आपलं म्हणणं काय साहेब? ते जे ज्यांच्यासाठी जे निधी राखीव होता तो खर्च झाला नाही किंवा त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय, हा मुख्य मुद्दा आहे। खर्च झाला म्हणजे त्यांनी कुठल्याही आजपर्यंत दिव्यांग लोकांना जे योजना आहेत कुठल्याही योजनेची माहिती दिली नाही। तुमच्या माहितीसाठी सांगतो साहेब, जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषदचं जे 5% निधी आहे, जिल्हा परिषदचं, ग्रामपंचायतचं नाही,